नमस्कार, मी रुपाली रूपम रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आपण थंडीच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवतो, तर त्यातलेच आज खजूरचे लाडू कसे बनवायचे ते आज पाहणार आहे। तर आपण 1 किलो खजूरचे लाडू बनवणार आहोत। म्हणजे त्यासाठी आपण 1 किलो खजूर घेतलेली आहे। खजूरमधल्या सर्व बिया आपण अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। 1 किलो खजूरसाठी कुठलं साहित्य लागणार आहे, किती प्रमाणात लागणार आहे, ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि अगदी कोणीही बनवू शकेल, अगदी सोपी पद्धत आहे आणि सोप्या पद्धतीनेच आपण हे खजूरचे लाडू आज बनवतोय। आपल्याला काही ड्रायफ्रूट लागणार आहेत, म्हणजे काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता। खसखस, डिंक, 1 वाटी खोबरं आपल्याला लागणार आहे। तशा पद्धतीने खोबरं आपण छान खिसून घेतलेलं आहे। अंदाजे 100 ते 125 ग्रॅम खोबरं आहे। 1 किलो खजूर आपण अशा पद्धतीने सोलून घेतलेली आहे। इथे आपल्याला साजूक तूप लागणार आहे। तूप अगदी कमी प्रमाणात लागतं, जास्त प्रमाणात लागत नाही। 100 ग्रॅम इथे डिंक घेतलेला आहे, 150 ग्रॅम काजू, 150 ग्रॅम बदाम, 100 ग्रॅम आपण इथे अक्रोड घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम आपण इथे पिस्ते घेतलेले आहेत आणि 50 ग्रॅम खसखस घेतलेली आहे। आता सुरुवातीला आपण खोबरं आहे ते छान खमंग भाजून घ्यायचं आहे। तशा पद्धतीने खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे। आता एका भांड्यात काढून घेऊयात। आता त्याच कढईमध्ये आपण खसखस भाजून घेऊया। खसखस अगदी हलकीशी भाजायची आहे, करपवायची नाहीये। तशा पद्धतीने आपली खसखस पण भाजून झालेली आहे। खोबऱ्यामध्येच आपण काढून घेतलेली आहे। खसखस आपल्याला ही बारीक करायची नाहीये, अखंडच घालायची आहे। आता त्याच कढईमध्ये आपण तूप टाकायचे, अगदी 3-4 पळ्या आपण तूप टाकलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला बदाम तळून घेणार आहेत। जे आपण सर्व ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते अगदी हलकेसे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर सुरुवातीला बदाम तळून घेऊयात। अशा पद्धतीने आपण बदाम तळून घेतलेले आहेत, जास्त करपवायचे नाहीये, तर अगदी हलकेसे तळून घ्यायचे आहेत। आता त्यानंतर आपण काजू तळून घेऊयात। काजू तळून झाल्यानंतर त्याच्यामध्येच आपल्याला अक्रोड तळून घ्यायचे आहेत। अक्रोड पण आपल्याला जास्त तळून घ्यायचे नाहीत, अगदी हलकेसे तळायचे आहेत। अक्रोड तळून झाल्यानंतर आपण पिस्ते तळून घेऊयात। अगदी स्वीट मार्टमध्ये मिळतात त्याच्यापेक्षाही टेस्टी असे खजूरचे लाडू तयार होतात। तर एक एक करून सर्व साहित्य आपण तळून घेतलेलं आहे। सगळ्यात शेवटी आपल्याला डिंक तळायचा आहे। मी नेहमी सांगत असते की डिंक आहे तो छान फुलेपर्यंत तळून घ्यायचा असतो। जर डिंक आतून कच्चा राहिला तर आपण लाडू खाताना आपल्या दाताला चिटकू शकतो। तर अशा प्रकारे आपण डिंक तळून घेतलेला आहे। आपला डिंक तळून झालेला आहे। डिंक तळून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये जेवढं तूप राहिलेलं आहे त्या तुपामध्येच आपल्याला ही खजूर आहे ती छान मेल्ट करून घ्यायची आहे। अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला ही खजूर परतून घ्यायची आहे। थोडासा वेळ लागतो। खजूरचे लाडू बनवण्यासाठी तुपाचं प्रमाण थोडंसं कमीच लागतं। अशा प्रकारे आपण खजूर आहे ती छान मेल्ट होईपर्यंत परतून घेतलेली आहे। आता आपण इलेक्ट्रिक कटरमधून सुरुवातीला जे ड्रायफ्रूट आहेत ते कटिंग करून घेणार आहे। बदाम आपल्याला कट करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून मी सुरुवातीला बदाम थोडे कट करून घेते। सुरुवातीला असे जाडसर बदाम आपण बारीक करून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये जे सर्व ड्रायफ्रूट आहेत ते टाकूयात। बदाम थोडेसे कठीण असतात ना, मग जरा वेळ लागतो कटिंग व्हायला, म्हणून आपण सुरुवातीला थोडेसे बदाम कट करून त्यानंतर त्याच्यामध्ये बाकीचे राहिलेले ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आणि असे थोडेसे जाडसरच ठेवायचे, जास्त बारीक करायचं नाहीये। आपले जे खजूरचे लाडू आहेत त्याच्यामध्ये जे ड्रायफ्रूट आहेत ते जास्त बारीक करायचे नसतात, थोडेसे जाडसरच ठेवायचे असतात। आता आपण खोबरं, खसखस आहे त्याच्यामध्येच हे ड्रायफ्रूट टाकून घेऊयात। आता ह्याच्यामध्येच आपल्याला डिंक टाकायचा आहे।
डिंक हातानेच अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मिक्सरमधून फिरवायचा नाही आहे, अखंडच टाकायचा आहे. खजूर आहे ती मेल्ट करून झालेली आहे. थंड झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे. म्हणजे अगदी हलकीशी थंड होऊन द्यायची आहे, खूप पण गरम ठेवायची नाही आहे. यात आपल्याला हाताला चटके बसू शकतात. म्हणून थोडीशी थंड झाल्यानंतरच आपल्याला ह्या सर्व साहित्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. थोडीशी वेलची पूड टाकायची आहे आणि एकजीव होईपर्यंत सर्व हे साहित्य आपल्याला आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे छान मळताना त्यातला डिंक पण थोडा बारीक होऊन जातो, खोबरं पण आपल्याला बारीक होतं. त्याच्यामुळे सेपरेट असं मिक्सरमधून फिरवायची गरज लागत नाही. आणि खजूरच्या लाडूमध्ये असा अखंड डिंकच चांगला लागतो. तशा प्रकारे सर्व साहित्य छान आपण मळून घेतलेलं आहे. अगदी छोटे छोटे याचे लाडू आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. खजूरचे लाडू साईजने छोटे असतात म्हणून अगदी छोटे करायचे आहेत, एवढ्या आकाराचे. आता याचे सर्व लाडू आपण तयार करून घ्यायचे आहेत. तशा प्रकारे आपले हे खजूरचे लाडू तयार झालेले आहेत. तर आपली खजूरची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला मग भेटूया अशा छान छान रेसिपी करून.